झाली का तुझी समाधान ती मुजवून खड आ एवढी कशी कपटी आहेस ग? तुम्ही किती कपटाय वा? नाही नाही घर बांधायचं म्हणता रात डबरी खांताय पाहुण्यासनी बोलवून मी मुजावल्यावर काय होतं तुम्हाला? अगं तुला काय मिळणार आहे बर? तू मुजवली ना मी सकाळ धरण्याच्या दुनिया राड्यात तू पुरगी माझी आजारी पडली आहे उलटे करून घायला आली तुझ्यामुळं पडायला लागली सगळं घरदार तुझ्यामुळं तुझ्यामुळं तू आटा लागली घरात तुम्ही तर आटायला लागलो बसा शांत मोजवले फिडशील एवढं लक्षात ठेव हा चुली मुडती आहेस पुन्हा ही करती आहेस मला काय घेऊन देणं मिस्त्रीची वाट हितलं दिसतंय वा म्हणून बसली आहे बस की तुला जनावर राखाय ना ग कुठं स्टिंगा बाटल्या आणून पिते तुला वाटलं पाहिजे मग कशाला आजारी म्हणतेस तू हा जिबा लाल करून कपटीला एवढी एवढी जितकी आती करतील का तितका ह्याच जन्मात फेडा एवढं लक्षात ठेव मला फेड मी वाईट काय मी शरीर मी वाईट काय करतच नाही मी वाईट काही करतच नाही करून नाही मी कुणाला वाळल्या पाचोळ्या पाहिजेत नाही मी सगळ्या पोटाला विचार करणारा माणूस आहे तुझ्यासारखं नाही तुझ्यासारखं नाही तुला पण त्या दिवशी आजारी पडलं चलच म्हणत होतो की तुला पण चलच म्हणत होतो की तुला चलच म्हणत होतो की मग घर बांधून देते का असली आट असते का तुमची तुला राहायला लागत नाही का? नाही मी राहतच नाही आणि मी अशीच राहणार आहे नाही घरी जाईल पावसा पाण्याची मी मला काय घर नाही 3 खोल्या आहेत तिकडं तुम्हाला काय वाटतं तुमच्या मग इथनं निघून जर जाते करत राहते जाते काय मी तशी जात नाही मी माझं जायचा दिवस गेला आता तुम्हाला घराच्या बाहेर काढायचे दिवस आले तू किती पण मोडव आम्ही संध्याकाळी काढणार म्हणजे काढणार तू किती पण मोजव संध्याकाळी तुम्ही काढा दिवसाचं मी मोजावते तुला आम्ही ती राहुल्या सुद्धा कळू देत नाही तू किती पण नका आणि एवढं जर ऐका ना मग बघ तू माझी मी काय करायची ती तुझ्या आई बाबा आणि तुझ्या आई उचलून गाड तू डबऱ्यात तुमच्या सगळ्याच्या अंगात नखरा आहे नाही छॅक छॅक अगं तुला वाटलं पाहिजे काय तर आई बापानच तुला वळण लावलं नाही आमच्या घरात आणली पण आमच्या घरात पनवती आणली ना का असली का चांगलं झालं या उलट जीवाला त्रास दिलाय आमच्या अगं तू किती पण नखरा कर पण आम्ही टप्प्यात का म्हणा बांधूनच धावणार लय नखरा लावलाय तो तरास तर मायदाळ दिलाय बिचारीनं लय माणसानं लय अति करू नये ह्या जन्मात फेडायला जायच नाही पहिलं ती वेगळं होतं पहिला काळ जितकं अति करचाल तर फेडायचा एवढं लक्षात ठेव आम्ही रात्रात जागून काढायचो तू लागली मुजवायला तुला काय न्याट आहे का मुजवायला मुजवणार आहे आम्ही अजून काढणार आम्ही अजून काढणार बॉम्बला विषय नाही माझी पोरगी आजारी पडली दवाखान्यात नेलती म्हणून मी शांत होतो ऊन खाली झाल्यावर बघ कसं काढतो कना 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 काढतो तू किती पण लक्ष दे, लक्ष किती पण दे, तुला घर बांधल्याचा कळू देत नाही.
अगं तुझ्यात लय हिंमत आहे ग. हा म्हणून तर असं स्टिंग पिऊन आणि बर्फ्या खाऊन लोक अगं तर अगं तरणपणात तुला आणि मागायची वेळ आली मागून खाती यायचं. हा आम्हाला नाही आणि लोक लय दिवस देत नसते एवढं बी लक्षात ठेव. लोक देत नसतील किती बी लोक ती लोकच असते ती. तुला नाती कळणार ती गोती कळणार ती. खेळ लावला असतो आमचा सगळ्यांचा. वडाळ झाले तू सुद्धा न. किती जरी मुजवलं काय जरी केलं काढायची ती काढणार येळ आल्या ना. ही दोन सारवानाचा राडा आहे चिंचणीचा राडा आहे. कणकणी यायला लागली घरातली सगळ्यासनी कामाच्या लोडनं. इकडचं पाणी तिकडचं पाणी बाधायला लागलंय सगळं. आणि हे ऊन असलं मरणाच बनवा. या आबाळ बघा कसलं आबाळ आलं या मांदाळ ऊन आहे. रातभर तुम्हाला सांगतो झोप नाही डोळ्याला. ते पाहुण्याला बोलवून 2 पाहुण्यासनी बोलवून घेऊन 2 पाहुण्यासनी बोलवून घेऊन ती डबरी ही केली आणि हे बिचारीने ही केली. आता काढलेली म्हणल्यावर मोजवायला नेट लागत नाही काढायला नेट लागतं या. मोजवाय काय नेट लय लागत नाही काढायला पहिलं काढलेलं आता जरी तिने मुजवली तरी काढायची खोऱ्यानं काना 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 काना. आबा गेलाय तिकडं दूध घेऊन तिकडच्या घराकडं. पूनम काढते तिकडचं आज धुणं सारवून तिकडं चालू आहे त्या घराचं. पोरगी मी दवाखान्यात नेलती अनुराधा आजारी पडली उलट्या पाठपासनं. मग आत्ताच आलोय बघा. मी आलो का आबा गेले घराकडं. स्प्लेंडर गाडी घेऊन गेले या. दूध नाही तर काय नाही लेकर सगळी तिकडं आहे. ती धुणं सारवर कोण आहे तिला जर हाताखाली द्यायला. ती दिदी मोनी देते दोघीजण. डब बिब बाहेर काढते ती करते ती भांडी कोंडी धुती ते खळा 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 खा पाणी त्याचं भरून घेतलं या. शाक माझा हात लागायचं तर मी सकाळी तेवढं धुणं हे करून दिलं सकाळ सकाळचं आंघोळीच्या आधीच. धुणं मोठं मोठं तेवढं पिळून दिलं. पुन्हा गेलो पोरगी दवाखान्यात घेऊन आलोय. आता वर आबा म्हणला दूध घेऊन जातो मी येतो लगेच याचा म्हणलं. मग मस्तरबीन बांधली ती सकाळ सकाळची आज हिंडवली होती आबा. मस्तर आता रोध करत बसली. मग शर्टा पुढे शर्टाला तर काय आहे आता इथं वाटो खाय पलीकडे चारायचं आहे. आताच चारलं का पुरा इकडचं काडी कासपडा अजिबात खात नाही ती बघा. कडदानाचं गळ आहे अजून खाती ती फकून. सावली इकडे पेपरनी आहे 2-4 पेपरनी. ही वर ही हाय म्हणून सावलीला हाया. लय त्रास दिलाय बिचारीनं. बिचारीनं नुसता आरकार घातलंय. तिला वाटलं काय माझ्याशिवाय काहीच होत नाही. आता ज्वारी ही काढाय आली ना त्यामुळे नखरं सगळं इथं काम. आणि प्रत्येक वेळेस मी सांगत आलोय काम आलं का तिची नाटकं चालू होती. काम संपलं का मग धुणं भांडी कोण करतं पण सालभर.